इकडे गालाचा फुगा फुगला होता. अजून कुणाचा तर आपला माया राणीचा. का तर तिच्या तोंडून ऐका. काय गरज होती तिच्या हातात इतका वेळ हात द्यायची? लगेच काढून घेता येत नाही का? माया गाडीत बसले नाही की तिथे तिची बडबड सुरू झाली. अरे एवढ्यासाठी फक्त हे चपटे गाल एवढे फुगले होते गुब्बाऱ्यासारखे? मला कळलंच नाही. पण मस्त दिसते तू एकदम एकदम फॅटी आणि चब्बी चब्बी. राजने मजेत बोलत तिचे गाल ओढले. तशी ती पुन्हा हात झटकून बसली. आधी माझ्या प्रश्नाचे उत्तर द्या. मला लाजता आणि तिच्यासोबत? ती पेटली. तसा तो गोंधळला आणि त्याने गाडी बाजूला थांबवली. माया, काय वेड्यासारखं बोलते? असं काहीच नाही. तुला माझा संशय येतो का? माझ्या मनात असं काहीच नाही तुझ्याशिवाय. इनफॅक्ट मी गोंधळलो होतो. प्लीज माया, मी तुला सोडून दुसरा विचार पण करू शकत नाही. तो केविलवाना चेहरा करून क्लॅरिफिकेशन देत होता. तोच तिने त्याच्या होठावर हात ठेवला. राज, एकदम चूप. मस्करी करत होती मी. नाटक करत होते. माझा स्वतःपेक्षा जास्त विश्वास आहे तुमच्यावर. कधीच संशय घेणार नाही मी तुमच्यावर. ती त्याचे केस बाजूला करत म्हणाली. थँक्यू माया, मी घाबरलो होतो. मला तुला गमवायचं नाही आता. तो तिचा हात बाजूला करून म्हणाला. लव्ह यू राज, यू आर सुपर. माया त्याच्या गालावर किस करत म्हणाली. तसा तो लव्ह यू टू म्हणून पुन्हा सरळ बसला. मग बोलत बोलत ते मार्गस्थ झाले. माया, काय गरज होती एवढं चिडायची? तुझी खास मैत्रीण होती ना ती. मग कशाला वाद घालायचा, तेही क्षुल्लक कारणावरून? त्यानंतर माया शांत बसली. काही वेळाने त्यांच्यात खूप गप्पा झाल्या. रात्री उशिरा घरी पोहोचले. जेवून आल्याने त्यांनी डायरेक्ट फ्रेश होऊन झोपणे पसंत केलं. थकल्यानं त्यांना लगेच गाढ झोप लागली. सकाळी नेहमीप्रमाणे राज उठून शेतात निघून गेला. त्यावेळी घरात आई आणि बाबा उठलेले होते. त्यांच्याशी काहीही न बोलता तो कामाला गेला. काही वेळाने ननंद मॅडम उठल्या. बाहेर आल्या तर माया हॉलमध्ये आली होती. तिला समोर पाहून ती पळतच तिच्या मिठीत गेली आणि उचलून घेतलं. वहिनी, तू आलीस? किती मिस केलं मी तुला. लव्ह यू वहिनी. तिला जमत नव्हतं तरी गाल फिरवत होती. अगं सोड मला, पडेल मी. अगं प्लीज, मला भीती वाटते. माया घाबरून म्हणाली. तशी मनीषा आवाज ऐकून बाहेर आली आणि रागानं लालबुंद झाली. तिला हे बिलकुल पटलं नव्हतं. अगं सोड तिला. हे तुझं अमेरिका नाही, गाव आहे. जरा अल्लडपणा कमी कर. वाटेल तशी वागते. आणि तू माझ्या घरची सून आहेस आणि सासऱ्यांसमोर असलं सुरू आहे काय माया? मनीषा चिडून म्हणाली. तसं सुजानं तिला झटकन खाली उतरवलं. सॉरी आत्या. माया एवढंच बोलली. त्यामुळे खूप दिवसांनी भेट झाल्याने तसं केलं. त्यात मायाची काय चूक? माया बाळा, तू छान चहा करून आण. विष्णूराव विषय सावरत म्हणाले आणि मायाने पदर खांद्यावर सावरून किचनमध्ये गेली. आणि तू आज जाऊन आंघोळ कर. उठायला 10 वाजलेत आणि आंघोळ करायला काय 12 वाजणार का? सुजा पाय आपटत निघून गेली आणि कुणी आजूबाजूला नाही ना हे पाहून विष्णूराव मनीषाकडे गेले. विष्णूराव मनीषाजवळ गेले आणि तिच्या हाताला पकडून सोफ्यावर बसवलं. मनीषा, काय झालंय तुला? गेले 2-3 दिवस पाहतोय. तसं मनीषाने त्यांच्या डोळ्यात खोलवर पाहिलं आणि डोळे भरून आले तिचे. विष्णूराव बघतच राहिले. मनीषा, बोलशील का आता? तुझ्या मनाला तू एवढी भावनाशील नक्कीच नाहीस. माझी वाघीण आहेस. तू मला चांगलंच माहिती आहे. माझ्या पडत्या काळात खंबीर साथ दिलीस तू मला.
आणि आज विष्णुराव उठले आणि तिला हाताला पकडून खोलीत घेऊन गेले. कारण कोणी नाही असं वाटलं त्यांना. हा बोल, आपली मुलगी काय? विष्णुराव म्हणाले, अहो, आपल्या मुलीचंच मला काळजी वाटते. काहीतरी चाललंय तिचं, मला समजत नाहीये. गेले 3-4 दिवस मी तेच करते, पण तिची लक्षणं ठीक दिसत नाही. मनीषा आपला मुद्दा समजावून सांगत होती, पण विष्णुराव ऐकायला तयार नव्हते. नाही, मला नाही पटत तुझं. आपली मुलगी एवढी वेडी नाही. ती बापाची इज्जत धुळीला मिळवेल आणि तू कशावरून बोलते हे सर्व? ते नकार देत म्हणाले. तशी मनीषा अजून हतबल झाली. हतबल होऊन बोलत होती आणि विष्णुराव विचारात पडले. खरंच, जर मनीषा म्हणते ते खरं झालं तर? आजपर्यंत मिळवलेली इज्जत, प्रेस्टीज निघून जाईल. काहीतरी करायला हवं. राजशी बोलायला पाहिजे. ती मनात विचार करून म्हणाले, काय हो, काहीतरी बोला ना. माझा जीव कासावीस होतोय. हे बघ मनीषा, प्रत्येक वेळी तेच होईल असं नाही ना. आपण आपल्या मुलीवर विश्वास ठेवायला पाहिजे असं मला वाटतं. कारण ते कितीही झाली तरी आपलं प्रेम, माया याचा विचार नक्की करतील. कारण माझ्या मते जेव्हा आई वडील मुलांवर प्रेम करतात तर मुलं चुकीचा विचार करत नाही. तू घरच्यांना विश्वासात घेऊन काम करतात. आपल्या घरात एक उदाहरण आहे, आपल्या राजचं. आपल्या राजने आपलंसं केलं तिला, नाहीतर काय झालं असतं तिला सांग बरं. आणि सगळेच राज नाही ना. तिला सक्तीने वागवलं पाहिजे. मी तर म्हणते तिचा मोबाईल काढून घेऊ, म्हणजे सगळं ठीक होईल. या ऑनलाईनमुळे बर्बाद झाली पिढी. मनीषा बोटे मोडत बडबड करत होती. या पोरीला काय त्याचं? मी तर म्हणते मायाला सुद्धा माहीत असणार वाटतं काहीतरी, कारण ती खूप क्लोज आहे तिच्या. पाहिलं ना तुम्ही? मला भीती वाटते. मायाच्या बाबतीत जे झालं ते सुजाबद्दल असं आठवणही मला काळजी वाटते. मनीषा म्हणाली. तसं विष्णुरावांनी स्वतःची विचार बाजूला सारले आणि मनीषाला जवळ बसवलं. मायाचं म्हणत असशील तर तिने अनुभवलं आहे, त्यामुळे ती चुकीच्या विचाराला प्रोत्साहन देणार नाही. तिला व्यवस्थित समजावत असेल. आणि मनीषा जरा नॉर्मल होत म्हणाली, अहो, पण मला चिंता लागून राहिली आहे. हल्लीच्या मुली वरच्या देखाव्याला भुलतात आणि कित्येक मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त झालेली मी पाहिलं आहे स्वतः. मनीषाच्या बोलण्यातून, वागण्यातून, चेहऱ्यावरून एका आईची काळजी जाणवत होती. विष्णुराव हताश होऊन पाहत होते, पण मनीषाला समजावून सांगणं गरजेचं होतं यावेळी. हे बघ मनीषा, थोडी शांतता घे. लगेच निर्णयावर पोहोचू नकोस. सक्तीने घेतलं तर ती जास्त चिडेल आपल्याशी. कधीच मोकळेपणानं बोलणार नाही मग. तिला तिच्या कलेनं घेऊ. तू विनाकारण चिडचिड करू नकोस. चिडचिड थांबव. कारण तिला आपल्या प्रेमानं जेवढं समजावू शकतो तेवढं जबरदस्ती करू नाही होऊ शकत. अहो, तुम्हाला नाही कळणार. आईचे हृदय किती काळजी असते मुलीची. तिचं चांगलं व्हावं हीच इच्छा असते एका आईची. हे तुम्हाला कसं कळत नाहीये? आपण करत असतो मुलांच्या भवितव्यासाठी, हे पटत नाही त्यांना आणि नको तो निर्णय घेतात जे मला नको आहे. मनीषा काळजीच्या सुरात म्हणाली. अगं मनीषा, मीही एक बाप आहे गं. माझाही तिच्यावर तेवढाच जीव आहे. आपण काढू काहीतरी मार्ग. मी राजशी बोलतो. राज खूप समजूतदार आहे आणि जर मायाला माहीत असेल तर मला खात्री आहे तिने राजच्या कानावर घातलं असणार. तेवढं नातं त्यांचं जुळलं आहे आता. त्यामुळे तू आपल्या मायेने घे सगळं. लगेच रागराग करू नकोस. अशावेळी मुलींना प्रेमाची, मायेची समजावून घेण्याची व सांगण्याची गरज असते आणि आपण पालक म्हणून त्यांच्यावर आपली मतं ठोकतो किंवा त्यांचे स्वातंत्र्य हिरावून घेतो.
त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेतो आणि मग नात्यात अवघडलेपणा येतो. तिच्या मनात आपल्याबद्दल चिडचिड उत्पन्न होते आणि नको ते पाऊल उचलतात मग मुलं. तू स्वतःला कंट्रोल कर, मी राजशी बोलतो, विष्णुराव म्हणाले आणि तिने होकारार्थी मान हलवली. तू आज जा. तू रागात मायाला मगाशी बोललीस, ती खूप शांत झाली आहे, पण तू सारखी सारखी तिचा अपमान करू नकोस. ती आपल्या घरी आपली माणसं सोडून आली आहे आणि आपल्याला आपलेसे केलं तिने, याचा विचार कर. किती जड गेलं असेल तिला नवीन नात्यात, घरात, संस्कृतीत जुळवून घ्यायला, पण तरीही ती राजच्या प्रेमाखातर हे सगळं करत आहे. त्याच्या प्रेमाखातर सगळं करण्याचा प्रयत्न करते. तू पण प्रेम दे तिला. त्याचीच तर भुकेली आहे ती आणि तेच आपण देऊ शकतो. त्यांनी मनीषाला समजावून सांगितलं आणि मनीषा मान्य करून बाहेर गेली. खरंच मनीषा, किती बारीक लक्ष असतं तुमचं. आई म्हणून मुलांवर. मानलं स्त्री जातीला. बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवतात तुम्ही. खरंच तुम्ही स्त्रिया माइंड रीडर असतात. आई होणं सोपं असतं, पण ते आई पण निभावणं खूप कठीण असतं. त्यात तरुण मुलामुलींची आई होणं म्हणजे खरी कसोटी. त्यांना प्रेमानं त्यांच्या त्या वयात सरळ मार्गाला लावून हे काम तुम्हीच करू शकतात. विष्णुराव मनाशी विचार करत बोलत होते. मनीषा किचनमध्ये गेली, पण आदळआपट सुरूच होती. मायाला कळायला वेळ नाही लागला की काहीतरी बिनसलं आहे. मनीषाची पण यावर शांत राहिली आणि काम करू लागली. तोच सुजा मॅडम फ्रेश होऊन आल्या आणि उगीच लुडबुड करू लागल्या, कारण आईचा राग तिच्या लक्षात आला होता. वहिनी, आज काय आहे स्पेशल? मी पण करते काहीतरी. मलाही सांग ना काय बनवायचं ते. सुजाता उगीच भांड्यावरील झाकण उघडून बोलत होती, पण माया एकदम चूप बसलेली होती, द्विधा मनस्थितीत. सुजाता तिला काय उत्तर द्यायचं की नाही शांत बसायचं तिला समजत नव्हतं. इकडे सुजा कणकेचे गोळे बनवण्याचा प्रयत्न करत होती. आई, अशी काय करते? मी काय केलं ग? एवढी का चिडलीस तू? वहिनीला उचललं याचा एवढा राग? सुजाता आता मूळ मुद्द्यावर आली. सुजा, उगीच माझं डोकं फिरवू नकोस. तुझं जे काही चाललंय ते कळत नाही मला असं समजू नको. आई आहे मी तुझी. माझं सर्व लक्ष आहे. मांजरीला दूध पिताना जरी वाटलं की कोणी बघत नाही, पण तिच्यावर अनेकांच्या नजरा असतात, याचं भान नसतं तिला, मनीषा म्हणाली. तसं माया आणि सुजा एकमेकांकडे पाहू लागले. म्हणजे काय म्हणायचं आहे तुला आई? काय केलं मी असं? काहीतरी गैरसमज झालाय तुझा. घाबरली सुजा, पण लगेच सावरत म्हणाली. माया मात्र घाबरली होती. तिला घाम फुटला. जर आपल्याला काही विचारलं तर काय उत्तर द्यायचं याची जुळवाजुळव करू लागली. काय खरं सांगायचं की खोटं, यात ती फसली होती. त्यात राज बाहेरून आला आणि फ्रेश झाला. तसं मायाच्या आणि सुजाच्या जीवात जीव आला. सुटकेचा निश्वास सोडला असं म्हणायला हरकत नाही. आई, ए आई, चहा दे ग, तो सोफ्यावर बसून म्हणाला. तसं मनीषाने भरभर चहाचे पातेलं ठेवलं. माया, जरा चहा बघ कसा बनवायचा ते, म्हणजे राजला असा आवडतो म्हणून म्हटलं. मनीषा दाखवत बोलली. तसं हो आत्या, म्हणून ती उठून पाहू लागली आणि सुजाला बाहेर जाण्यास खुणावलं, कारण पुन्हा विषय निघायची भीती होती मनात तिच्या. खुणावल्याने सुजा झटकन बाहेर गेली. सुजुडू, इकडे ये, राज सुजाला पाहून म्हणाला. तसे तिने डोळे वटाळून गाल फुगवून त्याच्याकडे गेली. भावड्या, सुजाता नाव आहे माझं. पुन्हा जर या नावानं हाक मारली तर कट्टी, मी नाही बोलणार, सुजाता चिडून म्हणाली. तसं राजने तिला हाताला पकडून खाली बसवलं.
असं चालेल मग, तसं असेल तर. वहिनीनं काय काय खरेदी केलं तुमच्यासाठी ते मी गौरीला देऊन टाकतो. बाबा, लाडानं बनवलेलं आणलेलं चालत नाही कुणाला तरी. मी माझ्या मैत्रिणीला म्हणजेच गौरीला देईल. गौरीचे लाड करेल. थांब, कॉल करतो आणि तिला बोलवून घेतो. घेऊन जा म्हणून. त्यावर सुजाता रागाने राजकडे पाहू लागली. सुजाता कुणाचं लाड करायचं म्हणत आहे? तुमचा भाऊ? मलाही कळू दे. माया मागे हाताची घडी घालून उभी राहिली आणि भुवया उंचावून बघत होती. तसं सुजातानं उडी मारली. बघ ना वहिनी, भावड्या गौरीला तू आणलेलं गिफ्ट द्यायचं म्हणत आहे. सुजाता त्याला जीभ दाखवून म्हणाली, अहो काय काय ऐकते मी? तुम्ही वाक्य पूर्ण आधीच तो खाडकन उठला. नाही नाही माया, मी तर मजेत बोलत होते. मी कशाला तिला देऊ सर्व? शेवटी तू आणलेलंच खास तिच्यासाठी, तो बोलला आणि सुजाने हसू ओठात दाबलं. अच्छा बच्चू, माझ्याशी पंगा. बघ आता कशी आग लावते. सुजाने मनाशी ठरवून खुनशी हसली आणि वहिनी, तुला माहिती आहे तो तिचे लाड करायचं म्हणत होता. गौरीचे, माझं सोडून. तिने मायाचे कान भरले आणि त्याला डोळा मारला. तसं राजने तिला धमकी वजा दात दाबून डोळे वटाळले. तसं सुजाता अंगठा खाली करून पळून गेली आणि बिचारा राज अडकला. अहो, तुम्ही मला सोडून तिचे लाड करणार? जा, तुम्हाला माझी काळजीच नाही. तुमचं प्रेम संपलं लगेच माझ्यावरचं. ती पाय आपटत खोलीत निघून गेली आणि याने कपाळावर हात मारला. देवा, हे काय करून ठेवलं सुजड्याने? मला निस्तरावे लागणार सर्व. देवा, मला यातला काहीच अनुभव नाही आणि ही कायम रुसून बसते. नाही, मला शिकावेच लागेल. आता आयुष्यभर उपयोगी पडेल. राज मनाशी बडबड करत तिच्या मागे गेला आणि दरवाजा वाजवू लागला. माया, माया, दार उघड ना. माया, आई येईल हा. माझा आवाज ऐकून तो दाराच्या फटीतून हळूच पण ऐकू जाईल असं बोलत होता आणि मनीषाच्या नावाची धमकी मिळाली तर तिने दार उघडलं आणि जाऊन बेडवर ब्लँकेट ओढून झोपून गेली. बापरे, तवा जास्तच गरम झालेला दिसतोय. राजबाबू, तुमचं काही खरं नाही. आज कसं करणार? तो दरवाजा बंद करून विचार करत करत तिच्याजवळ येऊन बेडवर बसला. माया, ए माया, वेडी आहेस का गं? मी सुजाताला ही सुजापन्ना काही पण सांगते आणि तू ऐकते. मी तिला मुद्दामून चिडवायला म्हणत होतो. ए माया, तिला समजावत होता, पण ती ब्लँकेटमध्ये हसत होती. पण हळूहळू त्याला कळू नये म्हणून. बरं बाबा, मला काही जास्त येत नाही बनवायला, पण मी हे करू शकतो. 1 2 3 4 5 6 7 8 असं बोलत तो उठक बैठक करत म्हणाला.